आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। मंगळवार दुपारी 3 वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 26 फुटांवर पोहोचली, तर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। दरम्यान पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे। 17 जून रोजी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज काही अंशी पावसानं उघडीप दिली आहे, परंतु धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं राधानगरी धरण देखील 57% भरलंय। परिणामी धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।